सकाळ म्हणलेलं नव्हतं, आता वाजलेत 8, तर आता आपण जाऊया आपल्या कामाला. तर चला जाऊया. चला पाणी भरूया आता. आज कामं भरपूर आहेत तर ती करायची आहेत. परत तिकडे बॉटल्या पण भरायच्या आहेत. तर चला भरूया. भरून झाले मित्रांनो, अंडे खालची भरून झालेले आहेत. आता बॅलर भरूया, त्याच्यानंतर उरलेल्या बॉटल्या. तर पाणी जायला आलंय आता. पटकन बाटल्या भरून घेऊया. जर पाणी उरलं तर आपण परत उरलेला ड्रम भरून टाकू. तर चला बॉटल्या भरूया. पाणी भरून झालेल्या बॉटलीतलं. आणि आता पटकन पाईप लावून ठेवूया. ज्याचं पाणी उरलेलं आहे ते बॅलर भरून टाकेल. तर आता आपण बॉटल्या एक एक फ्रीजमध्ये लावायला घेऊया. आईला हे काय झालं, मम्मी पण ना बॉटल लावून जाणार म्हणजे. तर आता आपल्याला रेशनवर पण जायचं आहे, रेशन आणायला. गहू आणि तांदूळ. तुमच्याकडे पण रेशन येत असेल गावात जे असतील ना लोक, त्यांच्याकडे. तर आता रेशन आणायला पण जायचं आहे. आणि नंतर अजून काय काम तर आहेत ते नंतर आपण करूया. तर चला आधी या बॉटल्या लावूया. नाश्ता अजून केलेला नाही आपण. डायरेक्ट आता रेशनवर जाऊया. रेशन 11-12 वाजता बंद होतं. तर पहिले रेशन आणि मग चाय पाणी नाश्ता काय असेल तर करूया. तर 1-2 बॉटल्या आहेत. तर चला त्याची बंद करूया. तर दात बीज घासून झालेले आहेत. तर आता आपण नाश्ता करूया आणि मग रेशनवर जाऊया. तर चला काय मित्रांनो, आता आपण निघालो रेशनवर जायला. पिशव्या घेतलेल्या आहेत. तर जाऊया. जायला तर मलाच लागणार आहे कारण घरी कोण नाही. आपण आता कुलूप लावला आहे. तर निघूया जायला रेशनवर. गर्दी असेल तर जायचं तरी पण, कारण का उद्या सुट्टी आहे ना. उद्या इलेक्शन आहे. सगळे उद्याला सुट्टी आहे. उद्या सगळ्यांना मेन म्हणजे. तर उद्या बंद असेल म्हणून आज जाऊन यायला पाहिजे. तल्याजवळ आलो आहोत आपण. देवलाच्या मागच्या साईडनं जाऊया म्हणजे कसं लगेच पोचू. पुन्हा लय वलसा मारत जायला लागतो. त्याला पण आठवत आलंय पावसात असतं भरलेलं. जसं पावसाला कमी होतो तसं त्याला पण कमी व्हायला लागतं. तर आपण मागच्या साईडनं जातोय. देवळाला मागूनच पाया पडूया. हे रानातनं जायचं म्हणजे काय हे नाही एवढं. पण आता कसं ऊन पडायला लागलं ना, तर आपले भावंड आता बाहेर पडतात. पण आलो आहोत गारटेवाडीत, म्हणजेच माझ्या मामाची वाडी आहे. तर आपण इकडनं आता डायरेक्ट रेशनवर जाऊया. समता बार आणि समता बारच्या बाजूलाच रेशन आहे. गर्दी आहे वाटतं भावांनो. तर चला बघूया.
गर्दी बघाय भरपूर गर्दी आहे मित्रांनो, पाहू शकता. आपण डायरेक्ट रेशन घेऊन भेटूया आता. वेळ झाला, आपण इथंच आहोत, अजून गर्दी गेलेली नाही. तर मित्रांनो आपण आलो तल्यापर्यंत घेऊन. बेकार होताच होते आणायला. जाऊया घरात, ठेवूया आणि गोळ्या औषध घेऊन झोपूया. एकतर बरं पण नाही आपल्याला. तर चला जाऊया. पण आलो आहोत घरात. आता हे सगळं दोन्ही गहू आणि तांदूळ इकडे एका कोपऱ्यात ठेवून देऊया. आई अर्ध्यावरती बघेल किती किलो आणि किती काय नाही. एक पाणी पिऊया गार गार मस्त घे. फॅन लावूया मी, थोड्या वेळानं झोपूया. चला भेटू पुढे. आपण आता घरातनं निघालो कारण आपल्याला आता जायचं जिमला. तर चला जाऊया जिमला. आपला जिम पार्टनर आपला भाव साहिल मेकर पण येतोय आता. तर चला दाखवतो आपली जिम कुठं आहे ती. चला. माझी जुनी वाट आहे इकडनं जायची. मी इकडनंच माझ्या शाळेत पण जायचो, पण आता तिथं गडगा घातलाय. तो गडगा पण टापून जायचं. तर माझी शाळा पण इथे होती पॉवरबॉलला. तर तुम्हाला शाळा पण दाखवतो. आणि हा इकडचा चोर रस्ता पण. हे चोर रस्ता नाही हा खरा. घरा चोर रस्ता मागच्या साईडला आहे. पण तो कधीतरी दाखवीन तुम्हाला गेलो तर. डायरेक्ट शाळेच्या इथं भेटूया. तर हे जे आहे ना, हे इथे पावसाळ्यात पाटातनं पाणी येतं आणि इथं पर्याय भरतो. आता सुकला आहे आणि पाऊस संपला आहे, त्यामुळे ऊन पडायला सुरुवात झाली. पण पाणी पण आटायला लागलं. आणि इकडनं आम्ही असे जायचो. या साईडला माझा पहिला क्लास होता, अमोल सर म्हणून होते, पण आता नाही. म्हणजे ते आहेत जिवंत आहेत, पण क्लास नाही घेत या साईडला. त्यांचे भरपूर मॅटर झाले त्यांच्या ह्याच्यावरनं. चला. तर ही इकडं जी पांढरी बिल्डिंग आहे MKV इंग्लिश मिडियम मातोश्री कमलाबाई विस्मते, ही माझी पहिली स्कूल. इथे मी 10वी गेली आहे. तर हीच ती वाट होती. तर चला आता डायरेक्ट जिमला जाऊया. इथे एक दादा भेटला आहे, तो आपल्याला धारेवर सोडतोय. तर चला जाऊया डायरेक्ट धारेवर. आपण जिम जवळ आलो आहोत. त्या दादानं सोडला ना आपल्याला, आणि आपला मयेकर भाऊ पण आलेला आहे. तर चला जाऊया. कर आज हात कर. चला जिममध्ये जाऊया. युवराज फिटनेस. हा बघा हात तो गांडे जोर आलो आहोत. आणि आपला जिम पार्टनर समोर आहे. तर आता आपण वर्कआउटला जाऊया. चला. बॅक बॅसेप आहेत आणि भाव आपला बॅक बॅसेप मारतोय. तर आपण आता दुसरा वर्कआउट मारतोय. तर आपण डायरेक्ट आता जिम झाल्यावर भेटूया. चला मित्रांनो, आपण जिममधून निघालो आहोत. आपला वर्कआउट झालेला आहे आजचा. आज आपले बॅक काय होते रे, बायसेप होते. तर चला जाऊया आता घरी. तर मित्रांनो, आपण आता धारेवरनं पुढे चालत आलो आहोत. आणि एक गंमत आहे की मला दाखवतो. इकडनं दिसते काय, काढलो का नाही एवढं काय दिसणार नाही, पण तरी थांबा पण बघूया कॅमेऱ्यात दिसतंय काय. हां दिसतंय.
ती जी पिवली लाईट दिसते ना मधोमध, ते आपल्या महालक्ष्मी देवलाचा कलश आहे. एक दिवस जाऊया आपण तिथे. वरनं धारेपासून ते खालपर्यंत ते देऊळ दिसतं मित्रांनो. तर आपण एक दिवस जाऊया चोर रस्त्यात, म्हणजेच काजर घाटीत जायला एक घाटी आहे पुढनं, ती दाखवत तुम्हाला कोणता रस्ता आहे तो. तर चला पुढे जाऊया. भावांनो, तुम्हाला जसं मागाशी मी बोललो की चोर वाट कुठं आहे, तर ती या बोगद्याच्या इकडनं आहे. तिथनं गाड्या जात, थांबा दाखवतो तुम्हाला. हा रेल्वेचा आपला बोगदा, ह्याच्यावरनं ट्रेन जातात. सांगण्यासारखी गोष्ट नाही, कॉमेडी झाली काहीतरी. बघा तिकडे जी लाईट पेटतायत ना, त्या इकडनं एक चोर वाट आहे, खाली घाटीन पायी चालत जायला. आहोत आपल्या घरापाशी, तर चला जाऊया घरात. अम्मा उघडलाय, दरवाजा उघड. तर चला जाऊया घरी, आतमध्ये जाऊया. आपण आलो आहोत घरी आणि आपली अंघोळ बिंगोळ सगळं झालेलं आहे. तर आता म्हणजे जाऊया जेवायला. तर या जेवायला. पप्पाच्या हातचं वांग स्पेशल आपण जेवायला जाऊया. तर या जेवायला. आणि आजचा ब्लॉग आपला इथंच संपतो. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला भेटूया उद्या.